आहे. आजीची आई म्हणली ही आता मला मेलेलीच आहे. मेली तर इथंच पूर म्हणले बांधावर टाकले घराला निघून गेली. आता बाळूमामा मला आईनं टाकले पण मी टाकणार नाही. आजपासून मला तू माझी मुलगी मानलेली लेख. बाळूमामा मला माझी तू आजपासून मानलेली लेख आहेस. भिऊ नकोस. आईनं टाकल्या मी टाकणार नाही. मला रुपडी ते घर झाड लावायचं आहे. मग बाळूमामानं काय केलं, लिंबाचा पाला काढायचा, आजीला चिंचा द्यायचा, चिंचून झालं की भंडारा पुढे स्वतः द्यायचा आणि चिंचून झालं की गाळून आजीला रोज प्यायला द्यायचा. 8 ते 15 दिवसात आजीची तब्येत ठणठणीत झाली. मग आजीनं बाळूमामाने काय केलं, आमच्या आजोबाला निरोप पाठवला. बापू धनगर कोण आहे त्याला बाळूदेव वर्षानं बोलवले म्हणून सांगा. आजोबा गेला, बघतोय तर बायको टणटणीत थड जागत. ह्या देवाकडे काय तर वैशिष्ट्य आहे, ही शक्ती आहे हे ओळखलं आणि आजोबांनी पण तिथं आपला भाव ठेवला आणि नमस्कार केला. आजोबा म्हणजे बाळूमामा म्हणला हिला मी आता माहेरला घालवतो आणि तू तिथनं जाऊन घेऊन ये. मग आजोबा पण काय करले, बाळूमामाकडे भक्ती राखायला गेले. त्याच भागात मग हे आमच्या रुकडीला देव सुरू झाला. मग वर्षाला आजोबा काय करायचे, बकर राखायला जायचे. बकर राखायला गेल्यानंतर गडिंगला जवळ आवराळ गाव आहे. त्या आवराळ गावात गोव्या म्हणायला सुरुवात. रात्रीचं बकरी लागली की गोव्या म्हणायचं आणि पहाटे 5 वाजेपर्यंत आमचे आजोबा गोव्या म्हणत होते. गोव्या म्हणताना बाळूमामाला तंबूत राहून आरळी ठोकली की जो कोण भक्तिभावाने गोव्या गायलाय त्याच्या घरात वर्षाला देव खाल्लेलं पाणी पाण्याशिवाय राहणार नाही. हे बाळूमामाचा शब्द. मग त्याच्यानंतर 1 वर्षानं आमच्या आजोबांना एक मुलगा झाला, त्याचं नाव आधा पाटील होतं. त्यानंतर काय झाली, 2 मुलं व्हायची आणि मारायची, मुलं व्हायची मारायची. मग आजीनं ठरवलं आपण यावेळेला नवाज करूया आणि भीक मात्र 2 मुलं झाली, 1 मुलगी झाली. आणि मग बाकीची बाळूमामाला जायची. आता आपण पण बाळूमामाचं भक्त आहे. तुम्हाला जर आशीर्वादानं पोरं झाली असतील बाळूमामाच्या तर ती पोरं देवाला दिलेली असतात. त्यामुळे देवाला दाखवायला किंवा देवाला जेव्हा जात आहे तेव्हा पोरं घेऊन जायचं. त्यानंतर आमचे आजी आजोबा असंच गेलं देवाला, पोरं झाल्या. बाळूमामाला अगं तू काय वाजवलीस म्हणजे अण्णा मुलीला हे काय झालं, अगं तुला पोरं मी दिल्या, मी दिलेली पोरं मला पण खूप वाटतं, घेऊन येतं की महिन्याला. मग आजी आजोबा ठरवलं जेव्हा जेव्हा जाईल तेव्हा पोरं घेऊन जायचं. पण आमच्या वडिलांना पहिला काय घेऊनच गेलं. मग बाळूमामा म्हणायचा मेंढर काय कडवं पोरगं पाहिजे. मग असं म्हणायचं वांड पोरगं आहे ते तुझ्याजवळ राहणार नाही, ते काहीतरी पुढ्यानं ठरवलं नाही, मला वांडच पोरगं पाहिजे. मग आमच्या वडिलांना घेऊन सोडल्यावर बाळूमामाचं वर्ष दिली. तंबूच्या समोर बाळूमामा हा काय नाव भिकू, किती दिवस राहणार, 6वा महिना. कन्यादानी घरला जा, तुझी गंधवायला मला सवड नाही. मग शांत सगळे देवाच्या पुढे कोण बोलत नव्हतं. मग बाळूमामाच म्हणले 2.25 महिने राहणार, राहतो. राहिल्यानंतर 2.25 महिन्याला जाऊ काय कपडे बिपडे घालून पुढच्या महिना झाला, पुढच्या महिन्यात. आणि मे महिन्याच्या दरम्यान बकरी कातरायला आजोबा धनगरीला गेले. गेल्यानंतर वडील आमचा आंघोळ बिंगोळ करून आवरून कपडे घालून बसलं आणि बाबा पुढे रडायला चालू केलं. मी काही या देवा पुढे राहणार नाही. ह्यो जरा सुद्धा गोड बोलत नाही, नुसता शिव्यानं धुवून वाढतो. मग आजोबा मला ती शिव्या तुला देत नाही, तुझ्या साडेसातीला शिव्या देतोय, त्यामुळे तू काही भिवू नकोस. जेवढी साडेसाती आहे तेवढ्या तुला जास्त शिव्या बसणार. मग मी काय राहणार ना, मी येणारच. मग आजोबाने देव बोलत थांबले. देवा पोरग येणार म्हणाले, काय करायचं, माझ्या मेंढराकडे कोण नाही, तुझी मेंढराच काय. आजोबा म्हणला माझी मेंढर विकतो, पोरग राहत असलं तर राहू दे, तुझा काही संबंध नाही. झालं. जेवायच्या आधीच बाळूमामा सगळ्या लोकांनी बोललं, ए माझा एक न्याय करा. काय न्याय करा, हे ह्या पोराचा बा म्हणतोय बाळू धनगरची मेंढर राखायची आणि हे पोरग म्हणतोय
मी काय मेंढर राखणार नाही. बाच ऐकत नाही ती पोरग कसलं. लोक लक्ष्मण मरे वगैरे होती ती म्हणजे बेला एक नालायक लावडीच पोरग्या. वडिलांच्या लक्षात आलं त्या काळात सुद्धा की मलाच म्हणाल्या हे देवा मला काही शिवाय देऊ नको.